शिवसेना शिंदेंचीच हा निकाल दिल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत चांगल्याच रंगल्यात. पाहूया. पुढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते, मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीटवर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते, हे तरी त्यांनी लक्षात ठेवा. आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसाढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षात येतच पाहिजे. आपको अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन में सहमति नहीं थी, तो किसने इलेक्शन कमीशन में आपको जाने से आपके हाथ रोके थे या पैर बांधे थे? आपको 2022 में याद आता है कि आपका संविधान क्या था? ये कुछ नहीं है कि मौका परस्त नहीं है, अनफॉर्चुनेट कॉम्प्रोमाइज ऑफ एथिक्स है. जिस चीज़ को सुप्रीम कोर्ट ने इलीगल और अनकॉन्स्टिट्यूशनल बोला था उसको वैध करने का काम हो रहा है. ये दुर्भाग्य. लोकशाहीमध्ये कधी विचार केला जातो तो बहुमताचा. बहुमत आपल्याकडे आहे हे तेव्हाही सिद्ध झालं होतं, आजही सिद्ध झालं. या देशाचं नाव जगामध्ये एवढं चांगलं चाललंय, जगामध्ये नाव मोठं होत चाललंय, तर तुम्हाला वाटतं की या देशामधलं एक राज्य एक कायदा